पडळकरांचं एक वाक्य आणि अख्खं राज्य पेटलंय। जयंत पाटलांविषयी वापरलेली भाषा इतकी खालच्या लेवलची होती की त्या एका वाक्यानं केवळ एक नेता नाही तर एक संपूर्ण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या संवेदना जळाल्यात। आणि मग काय, साहेब मैदानात उतरले, कारण इथं विषय केवळ टीकेचा नव्हता तर सन्मानाचा होता। जिथं जयंत पाटलांचं नाव येतं तिथं राजाराम बापूंचा वारसा हात जोडून उभा राहतो। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील राजाराम बापूंचे पुत्र वाटत नाहीत असा वैयक्तिक आणि असभ्य उल्लेख केल्यानंतर पक्षाने संयमाच्या मर्यादा ओलांडत रस्त्यावर उतरणं पसंत केलंय। शरद पवार गटाने ही लढाई फक्त राजकीय न ठेवता ती भावनिक आणि मूल्याधारित बनवली आहे। त्यामध्ये सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांसारखे दिग्गज नेते सांगलीत एकवटत आहेत आणि ही लढाई पडळकरांच्या अपमानकारक शब्दांवरच प्रत्युत्तर नसून तर ती एक प्रकारे पक्षाच्या आत्मसन्मानासाठीची चळवळ आहे। आज महाराष्ट्रात वादविवादाचं राजकारण अधिक धारदार होतंय, पण पडळकरांनी वापरलेली भाषा ही राजकीय नव्हे तर वैयक्तिक आणि सामाजिक मर्यादा ओलांडणारी होती। फडणवीस आणि अजित पवार यांच्याही प्रतिक्रिया संयमित होत्या। यावरूनच हे स्पष्ट होतं की भाजपमध्येही या वक्तव्याला पाठिंबा नाहीये। ओबीसी समाजातील प्रतिनिधी म्हणून पडळकरांना ग्रामीण भागात लोकप्रियता आहे, पण ती टिकवण्यासाठी जबाबदारीचं भान असणं गरजेचं आहे। शरद पवारांसाठी मात्र ही वेळ आहे रणनीतीची, कारण जयंत पाटील यांच्यासारख्या संयमी आणि अनुभवी नेत्याच्या पाठीशी पूर्ण पक्ष उभा राहत असेल तर साहजिकच शरद पवार आता पक्की पडळकरांची जिरवतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। कारण शरद पवार हे खेळाडू नाहीत तर ते कोच आहेत आणि कोच मैदानात न उतरता सामना जिंकायचं कसब ठेवतोच। आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत की पडळकरांची राजकीय किंमत काय लागते हे पाहण्यासाठी, आणि हेच महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं पॉलिटिकल थ्रिलर ठरतंय हे नक्की।